नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंपल सलवारचं कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। आता हे जे कापड आहे फक्त 2 मीटर आहे आणि या 2 मीटर कापडामध्ये आपण पूर्ण सलवारची कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी हे जे कापड आहे हे आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि याला अशा पद्धतीने कापड ठेवू शकता। तर इथे पहा, ह्याला मी अशा पद्धतीने घडी केलेली आहे आणि जी बंद बाजू आहे तिला आपल्या बाजूकडून ठेवायची। मी तुम्हाला पुन्हा दाखवते। तर हे पहा, हे आहे ओपन बाजू, बंद बाजू आणि ही जी तुम्हाला जेवढा घेर हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही या बाजूने ठेवून घ्यायचं आहे। तर मी हिला आता पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करून घेते, पूर्ण घडी घालून घेते। तर ही घडी घालून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने मी पूर्ण घडी घालून घेतलेली आहे सुरुवातीला। तर या बाजूने आपण थोडंसं हिला व्यवस्थित तुम्हाला कटिंग मध्ये दिसलं पाहिजे म्हणून थोडंसं मी अशा पद्धतीने घेते। तर आता ही जी बाजू आहे ही एकदा चेक करून घ्यायची, खालीवर नाही ना, तर सारखं करून घ्यायचं आहे, हिचं सारखं कटिंग करायचंय। त्यासाठी मी घेतली होती। त्यासाठी मी तर सरळ आखून घेते अगोदर। कारण इथून आपण पूर्ण माप टाकणार आहोत। हा एक्स्ट्राचा भाग आहे, आपण कट करून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्हाला दिसत असेल मी सरळ सारखं कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथून घेणार आहोत आपण उंची। तर सलवारची टोटल उंची आहे 40 इंच। तर 40 मधून 40 इंच आहे, तर 40 मधून 7 इंचाचं वरती आपण नेफा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 7 इंच हे पहा 7 इंच आहे। तर 7 इंच वरती सोडून खाली 40 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। तर आता मी इथे वरती 7 इंच सोडत आहे। हे पहा 7 इंच वरती सोडलेला आहे आणि त्यानंतर खाली आपण घ्यायचं आहे 38 इंच। हे पहा, हे 7 इंच वरती सोडलंय। त्यानंतर इथे मी करणार आहे 38 इंचावरती मार्किंग आणि त्यानंतर खाली मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। 1 आणि 2 इंच म्हणजे आपण इथं 40 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। तर हे अशा पद्धतीने मी ते 40 इंचावर मार्किंग केलेलं। आपली टोटल हे आहे 38 इंच आणि हे जे आपण आहे फोल्ड करण्यासाठी आणि इथे अजून अर्धा इंच एक्स्ट्रा जातं, म्हणजे आपण इथे 40-41 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। ही मार्किंग करून अशा पद्धतीने घ्यायची आहे। आता ही मार्किंग झाल्यानंतर इथे बॉटम घेर घेणार आहोत आपण 12 इंच। तर बॉटम असणार आहे, टोटल बॉटम आहे 12 इंचाचा। तर त्याचा अर्धा भाग करायचा, म्हणजे 12चा अर्धा होतो 6 इंच। तर मी 6 इंच बॉटम घेर घेणार आहे।
आणि 1.5 इंच घेणार आहे इथं मी शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने हे मी आखून घेते आणि ही असणार आहे 2 इंचाची पट्टी। त्यानंतर इथे थोडंसं हा जो आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि हा पॉईंट या पॉईंटला जोडायचा, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट कटिंग कुठे करायचं हे आपल्या लक्षात येईल। त्यानंतर आपण पाहणार आहोत त्या बाजूने। तर या बाजूने हा जो नेपा येणार आहे तर तो असणार आहे ही चेस्टचा, आपली जी काही हिप असते हिपचा घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग। तर इथे टोटल हिप आहे 38 इंच, तर 38चा चौथा होतो 9.5 इंच, 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच आणि त्यामधून 1 इंच कमी करायचं, म्हणजेच 8.5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत। तर इथे घेणार आहोत 8.5 इंच आणि आता हा भाग थोडासा तिरका आहे त्यामुळे मी ह्या पार्ट पासूनच खाली वर पाहायचं आहे। इथून अशा पद्धतीने हे कापड कमी जास्त आहे हे कटिंग मध्ये ऍडजस्ट होऊन जाईल आणि इथून घ्यायचं आहे 2 इंच। अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं मोहरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हा पॉइंट आणि तो पॉइंट जुळवून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही टेप ठेवू शकता किंवा तुम्ही या स्केलचाही वापर करू शकता। तर त्यासाठी मी स्केल अशा पद्धतीने इथे ठेवली आहे, अशा पद्धतीने, किंवा मग तुम्ही या पद्धतीने अगोदर इथे ठेवा। मी दिसते का? गाऊन दिसतो ना? गाऊन दिसतोय। या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या। तर हे पहा, हे आहे आपलं टोटल आणि इथून असणार आहे अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे। आता हे मार्किंग आपण कट करून घ्यायचे आणि त्यानंतर वरचा भाग पाहणार आहोत। तर मी कटिंग करून घेते। आता पायजाम्याचं कटिंग झाल्यानंतर वरती नेफा काढण्यासाठी 9.5 इंच एवढी रुंदी घेणार आहोत, कारण 7 इंच आपण नेफा सोडलेला होता आणि 2 इंच नॉडसाठी किंवा इलॅस्टिकसाठी आणि अर्धा इंच असणार आहे सिलाई मार्जिन। आणि ते हिपची जी घेर होता, हिपचा घेर आहे 36 आणि त्यामध्ये आपण 5 इंच मार्जिन ॲड करणार आहोत। तर इथे टोटल 41 इतकं होईल आणि 41चा दुसरा भाग काढायचा आहे। तर इथे 20.5 इंच असा नेफ्याचा घेर निघणार आहे, म्हणजे आपल्याला नेफ्याचा जो घेर घ्यायचा आहे तो 20.5 इंच घ्यायचा आहे। आता मी इथे मार्किंग करून घेते। आता घेर निघाल्यानंतर उंची काढायची आहे, तर उंची आपल्याला टोटल 9.5 इंच हवी आहे। हे पहा, तर मी टोटल 9.5 इंचावरती मार्किंग करते आणि वरती हा 2 इंच नॉडसाठी, 7 इंच नेफा आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन या पद्धतीने मी मार्किंग करून घेते आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता मी इथे उंचीचं कटिंग करून घेते अगोदर खालच्या बाजूने एकसारखी। तर इथे मी अशा पद्धतीने चॉकने मार्क करते आणि आखते, कारण आपल्याला पुढच्या बाजूने जो घेर आहे 20.5 इंचाचा तो वाढवून घ्यायचा आहे। पण इथं डबल फोल्ड कापड आहे, तर वरच्या बाजूने कापड बरोबर आहे पण खालच्या बाजूने थोडंसं कापड कमी आहे। तर इथे 5 इंच आहे आणि 5 इंचावरती इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। तर आधी हे मी कटिंग करून सरळ करून घेते, म्हणजे जॉईंट, खरं तर जॉईंट कापड किती द्यायचं हे आपल्या लक्षात येईल।
तर सरळ कटिंग करून घेतल्यानंतर आपण जॉईंटचं मार्जिन पाहूया। एवढं कापड आपल्याला सरळ अर्धा इंच वरती मार्जिन सोडायचं आहे शिलाईसाठी। खाली 9.5 इंचाची उंची घ्यायची आहे आणि हे कापड आखून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा तिरकस थोडासा कपडा निघेल आणि हा कपडा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले खालचं वरचं दोन्ही भाग सारखा होऊन जाईल। मी तुम्हाला बोलले होते की हा जॉईंट मी जोडून घेतलेला आहे। आता आपण हा जॉईंट जोडायचा आहे। हा जो पार्ट मी इथे मार्किंग केलेला आहे हे पार्ट, आणि ही सुईची बाजू आहे, तर ही सुईची बाजू आतच आली पाहिजे अशा पद्धतीने। आणि आता इथे आपण बेल्ट बनवणार आहोत, म्हणजेच बेल्टसाठी नॉड होण्यासाठी इथं ठेवायचं आहे। तर 1 इंच मार्जिन सोडायचं आहे, 1 इंच इथं शिलाई मारायची आहे, 1 इंच इथं ओपन सोडायचं आहे आणि इथून खाली शिलाई कंटिन्यू करायची आहे। तर मी तुम्हाला दाखवते। इथं दोरा लॉक करून घ्यायचा आहे आणि मग ही सुई डायरेक्ट ओपन करायची आणि ही धागा इथं हा जो मार्क पॉइंट केलेला आहे तिथून खाली अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आता हा पार्ट ओपन राहील। तर आता दुसऱ्या बाजूनं सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि हा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे। आता नॉड होण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूने 1 इंचाची जी पट्टी दुमडायची आहे, त्यासाठी मी फिनिशिंगसाठी अगोदर 1/4 इंच दुमडलं आणि त्यानंतर 1 इंचाची पट्टी दुमडून वरचा नेप आपला बनवून तयार झालेला आहे आणि हा असेल नॉडसाठीचा पार्ट। तर टोटल उंची 7.5 इंच झालेली आहे तयार। आता जिथे आपण प्लेट्स टाकणार आहोत त्याच्या आधी एक बाजू शिलाईची हा पार्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि एक बाजू इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर पॅन्ट पूर्ण ओपन करून घ्यायची आहे आणि मध्यावरती 3-3 इंचाच्या दोन्ही बाजूने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी मेजरमेंट टेप ठेवत आहे, बरोबर 3 वरती मध्यावरती 3 आहे तिथे आणि दोन्ही बाजूने मार्किंग करून या 2 प्लेट्स टाकून घेत आहे। आणि याही मी अगोदर शिलाई करून घेते आणि त्यानंतर आपण बाकीच्या प्लेट्स टाकून घेऊ। आता इथे नेप्याचा पार्ट घेतलेला आहे आणि सेंटरची बाजू सेंटरला ठेवून दोन्ही बाजूने कट दिलेले आहे आणि हा पॅन्टचं कापड आहे त्यालाही इथे मार्किंग केलेलं आहे। आता हे मी सुईच्या बाजूने ठेवते, म्हणजेच बॅक साईडला बॅक साईड अटॅच करून ठेवायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने। आणि मग हे जे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे। आता या डार्क केलेल्या भागापासून पुढेच आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। तर हे कापड या पद्धतीने मी दुमडून घेते आणि या बाजूने अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि मधलं जे कापड आहे ते प्लेट्समध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। एक एक करून व्यवस्थित प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि मी अगोदर इथे प्लेट्स टाकून ह्यांना पिन लावून घेत आहे आणि नंतर मग बाकीचं जे आहे ते शिलाई करून घ्यायचं आहे। तर मी एका साईडच्या आणि प्लेट्स टाकून घेते। हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडच्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। आता या प्लेट्सला मी अगोदर शिलाई मारून घेते, म्हणजे आपल्याला पुढचं पार्ट शिवताना किंवा समजून घेताना सोपं जाईल। आता क्रॉच एरियाचा दुसरा जो भाग होता त्याला पण इकडच्या भागाप्रमाणेच अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी यालाही शिलाई मारून घेते। आता आपण या प्लेट्स आहेत हे बॅक साईडला बॅक साईड व्यवस्थित ठेवायचे आहे, उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे। दोन्ही सुईच्या बाजू एकमेकींकडे तोंड करून ठेवायच्या आहेत आणि हा जो पार्ट आहे नेफा आणि बॉटमचा तो व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। जोडताना कुठे कमी जास्त जर होत असेल तर प्लेट्समध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, पण तुम्ही ते पाहत असाल एकदम बरोबर आलेला आहे। प्लेट्समध्ये ॲडजस्ट करण्याची गरज पडलेली नाही, कारण आपण प्लेट्स टाकतानाच व्यवस्थित मेजरमेंट घेऊन प्लेट्स टाकलेल्या होत्या। तर या पद्धतीने पूर्ण पॅन्टला नेफ्याला पॅन्टचा भाग शिलाई करून झाल्यानंतर व्यवस्थित पॅन्टला अजून फिनिशिंग यावं त्यासाठी या पद्धतीने जो शिलाई मारलेला पार्ट आहे तो नेफ्याच्या वरच्या बाजूने घ्यायचा आहे आणि त्यावरती आतल्या बाजूने एक शिलाई मारायची आहे, म्हणजे अगदी रेडीमेड पॅन्टसारखा आपल्या सलवार पॅन्टला लुक येतो। तर अशा पद्धतीने व्यवस्थित, पण शिलाई मारताना सलवारचं दुसरं कापड खाली येऊ द्यायचं नाही। ही शिलाई मारून झालेली आहे। तर आता आपण सलवार सुईची करून घ्यायची आहे, इंच कापड ते दुमडून घ्यायचं आहे आणि मग इथे आपण बॉटम लावणार आहोत। तर बॉटमसाठी जे मार्जिन सोडलेलं होतं इथे मी बॉटम पट्टी घेतलेली आहे आणि आता ही बॉटम पट्टी या पद्धतीने मी ठेवत आहे आणि बॉटम पट्टी आणि कापड एकमेकांमध्ये गुंतले जातील या पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्या बाजूने पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे आपण बॉटमला थोडीशी डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी
जे बॉटम आहे ते सुईमध्ये गुंतवायचं आहे आणि फक्त कापड जागेवर फिरवायचं आहे या पद्धतीने, म्हणजे सुंदर अशी बॉटमला डिझाईन बनवून तयार होईल। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही बॉटम जोडून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या बाजूचंही बॉटम जोडून घेतल्यानंतर आपण पॅन्टची फिटिंग करणार आहोत। त्यासाठी जो क्रॉच एरियाचा सेंटर पॉईंट आहे तो जुळवून घ्यायचा आहे आणि एका बाजूने पॅन्टचं मार्जिन घ्यायचं आहे। जे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं होतं त्याच मार्जिनवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे। क्रॉच एरियापर्यंत एका बाजूने अगोदर मारून घ्यायची आणि नंतरची दुसऱ्या बाजूने मारायची आहे आणि त्याचवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण सलवारचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो। हा व्हिडिओ बनवण्यासाठी खरं तर 3-4 तासाची मेहनत असते। तर तुम्ही या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नवीन मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल